खुळखुळ्यासारखाच बाब्या बी पागल झालाय. अरे बाब्या, तुला आता काय शेतकऱ्यांचे पैसे माझ्याकडून घेऊन द्यायचेत का? बाब्याची इज्जत जणू 550 कोटीची आहे. त्याच्या वकिलाने मला नोटीस पाठवली, त्यात म्हणतंय काय म्हणतात ना, 50 करोड एकदा द्या आणि 550 करोड एकदा सेपरेट द्या, फायनान्शियल लॉस झालाय म्हणून. बरं मी काय म्हणतो, आज 25 तारीख आहे, शेतकऱ्यांनो आले का तुमच्या खात्यावरती पैसे? बाब्याने तर पत्रक काढलं होतं 25 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील. बरं मला काय म्हणायचंय बाब्या, तुझी एवढीच इज्जत जाते तर शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाक की राजा, कशाला माझ्या नादी लागत आहेस? हा, मी तर तुला शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिलाचे पैसेच मागत आहे, दुसरं काहीच म्हणत नाही राजा तुला. असं नको ना रडल्यासारखं करू, उगी उगी बाळा. बरं त्यातल्या त्यात तो 550 कोटी रुपये मागितले माझ्याकडे आणि वर्ण वकिलाने 1.5 लाख मागितले. तिथं कसला असला वकील लावलाय तो? तुझं काम आहे म्हणल्यावर तू दे की वकिलाची. वकील मी 1.5 लाख मागतोय. 550 कोटी रुपयाची नोटीस कशामुळं? बाब्याला शेतकऱ्यांच्या ऊसाचं थकीत बिल मागितलं म्हणून. बरं हे स्वतः बाब्या मान्य करतोय बरं का, काय की शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल थकीत आहे, 25 तारखेला पैसे देतो आणि मला नोटीस पाठवता इज्जत गेली म्हणून. तुझी एवढी इज्जत आहे का रे? हा, 550 कोटीची. माझ्याकडे 550 कोटी तर नाहीत बाबा, पण तुला शांत बसवण्यासाठी हा एक खुळखुळ आहे. आणि आता ऊन बाहेर पडलंय म्हणून जा 20 रुपयाची आईस्क्रीम खाऊन ये. उगी रडू नको आता. नाही रडायचं नाही. आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाक. असले जे हे चक्के चाळे आहेत ना, हे रोज करतात माझ्यासोबत लय जण, काय फरक नाही पडत याने. शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाक. तुला लिगली शेतकऱ्यांचे पैसे मागितलेत, शेतकऱ्यांनी तुझ्यावर गुन्हे बी दाखल केले, त्यांना धमकावणं दमदाटी करणं बंद कर. आणि ज्या शेतकऱ्यांनी रक्ताचा थेंब सांडून घाम गाळून जो ऊस पिकवलाय, त्या ऊसाचा 1 ना 1 रुपया शेतकऱ्यांचा चुकता कर. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे 550 कोटी रुपये मागायला ये. तोपर्यंत या 20 रुपयाची आईस्क्रीम खाऊन ये. झाकण झुल्या. 20 रुपयाला आईस्क्रीम येते का? येत असेल की. नाहीतर मग ते आपली कुल्फी भेटते, चोकोबार म्हणतात त्याला.